सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहूणं मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. विगत अनेक दिवसांपासून आपण अतिशय मूलभूत अशा संकल्पनांवर काम करीत आहोत. द्रव्य गुण पर्याय या अतिशय महत्वपूर्ण भागाविषयी आपण बऱ्यापैकी अभ्यास पूर्ण केलेला आहे. पर्याय म्हणजे अवस्था, दशा, हालत या संबंधीचे अनेक स्वरूप ज्ञानात्मक प्रश्न आपण पाहिले. विगत व्याख्यानामध्ये आपण पर्याय कशाला म्हणतात, पर्यायीचे भेद कोणकोणते आहेत, पर्यायीची अन्य नावे कोणती आणि त्याअंतर्गतच व्यंजन पर्याय आणि अर्थ पर्याय या संबंधातला भाग आपण पाहिला होता. आज आपण त्याच भागाला पुढे कंटिन्यू करणार आहोत. दुसरा एक पर्यायींच्या प्रकाराचा दुसरा भेद आपण पाहिला होता की द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय. तर त्या देखील संदर्भात आपण सर्वांनी व्यवस्थित ज्ञान करून घेतलं असेल. आज आपण प्रश्न क्रमांक 59 पासून पुढे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 59, व्यंजन पर्यायाचे किती भेद आहेत. व्यंजन पर्यायाचे किती भेद आहेत म्हणजे मुळात आपण पर्यायीचे दोन भेद पाहिले होते, एक व्यंजन पर्याय आणि दुसरा अर्थ पर्याय. आता व्यंजन पर्यायीचे किती भेद होतात आणि पुढे जाऊन अर्थ पर्यायीचे पुन्हा भेद किती होतात. म्हणजे पहिल्यांदा असतात प्रकार आणि त्यानंतर असतात उपप्रकार. आणि त्याचप्रमाणे पर्यायीचे पहिल्यांदा दोन मुख्य प्रकार केले होते, एक व्यंजन पर्याय आणि दुसरा अर्थ पर्याय. आपल्या सर्वांना स्मरणात असेल की द्रव्याचा आकार ज्यामध्ये पाहिला जातो ती असते व्यंजन पर्याय आणि आकार सोडून इतर सर्व पर्यायींना एकत्रित रूपाने जिथं पाहिलं जातं त्याचं नाव असतं अर्थ पर्याय. आता या व्यंजन पर्याय हा पहिल्यांदा मुख्य प्रकार आहे. आता त्याचे उपप्रकार आणखी होतात, ते म्हणजे ते पुढे येतील की उत्तर, व्यंजन पर्यायाचे किती भेद आहेत, तर व्यंजन पर्यायाचे दोन भेद आहेत, एक स्वभाव व्यंजन पर्याय आणि दुसरी विभाव व्यंजन पर्याय. मी मागच्या व्याख्यानामध्ये हा खुलासा केला होता की हा भाग आपण समजून घेणं महत्वाचं आहे. हा भाग पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप वेळा लागतो अशी गोष्ट नाही आहे, त्यामुळे हा थोडासा पाठ नाही झाला तरी हरकत नाही, परंतु हा समजून बाकी आपण व्यवस्थितरित्या घ्यावा. आता मी थोडी पुस्तकाची मदत कमी घेतो आहे आणि सर्व विषय एकदा आपल्याला व्यवस्थितरित्या सांगतो आहे. पुढे येणारे जे 5-6 प्रश्न आहेत ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊया आणि मग प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण त्यांची चर्चा करूया. तर पहिल्यांदा आपण पर्याय बघितली. पर्याय म्हणजेच गुणांचं परिणमन, गुणांचं कार्य, द्रव्याची अवस्था म्हणजेच पर्याय. या पर्यायीचे दोन भेद केले, व्यंजन पर्याय आणि अर्थ पर्याय. आता द्रव्याला आकार प्राप्त करून देणारी व्यंजन पर्याय, तिचे पुन्हा प्रभेद म्हणजेच उपप्रकार केले, ते म्हणजे स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय. अगदी याचप्रमाणे व्यंजन पर्यायी प्रमाणेच दुसरी जी अर्थ पर्याय आहे त्या अर्थ पर्यायीचे सुद्धा अशाच नावाचे दोन प्रकार होतात, स्वभाव अर्थ पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय. हे थोडंसं आपल्याला ऐकताना कठीण वाटू शकेल, परंतु भाव एवढा सोपा आहे आणि म्हणूनच मी पुस्तकाची मदत न घेता पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरे वाचूया. आता पुन्हा एकदा शब्दांकडे वळूया. आपण समजून घेण्याचा यत्न केला तर अगदी 5 मिनिटांमध्ये हा सगळा विषय आपल्याला सुस्पष्ट होऊन जाईल. तर व्यंजन पर्यायीचे दोन प्रकार, स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय.
त्याचप्रमाणे अर्थपर्याय जो दुसरा प्रकार होता तिचे देखील दोन प्रकार, स्वभाव अर्थपर्याय आणि विभाव अर्थपर्याय. आता आपण एक एक प्रकार बघूया. पर्याय म्हणजे अवस्था, दशा, हालत, गुणांचं कार्य. आणि द्रव्याची अशी पर्याय की ज्याच्यामध्ये द्रव्याच्या आकाराला पाहिलं जातं, प्रदेशत्व गुणाचा आकार जिथे मुख्य असतो ती पर्याय म्हणजे व्यंजन पर्याय असते. आता ती व्यंजन पर्याय म्हणजेच द्रव्याचा आकार हा परद्रव्याच्या निमित्ताने सहित आहे की परद्रव्याच्या निमित्ताने रहित आहे, याच्यावरती पुढचे दोन प्रकार तयार होतात, स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय. उदाहरण घेऊया म्हणजे पटकन आपल्याला समजेल. जेव्हा जीव मुक्त होतो म्हणजेच सिद्ध दशेला प्राप्त होतो, असे सिद्ध परमात्मा मोक्षशिलेवरती सिद्धशिलेवरती जाऊन विराजमान होतात. आणि त्या सिद्ध भगवंतांचं शरीर नसतं, परंतु त्या सिद्ध भगवंतांचा म्हणजे त्या सिद्ध झालेल्या जीवाचा आकार, त्यांचं जे अंतिम शरीर असतं, त्यांचं जे शेवटचं शरीर असतं, तीर्थंकर रूपाने असोत किंवा सामान्य अरिहंत रूपाने असोत, तर ज्या शरीरातून ते मुक्त झाले आणि सिद्ध दशेला पोचले, त्यांचं जे शेवटचं शरीर असतं त्या शेवटच्या शरीराच्या किंचित न्यून, थोडंसं कमी अशा त्यांच्या आत्म्याचा आकार सिद्धशिलेवरती असतो आणि तो सदा काळ तसाच राहतो. थोडक्यात लक्षात आलं का की सिद्ध भगवंतांचा जो आत्मा, त्या आत्म्याचा आकार हा कसा असतो? तुमच्या माझ्या आत्म्याचा आकार कसा असतो? ज्या आकाराचं शरीर आहे त्या आकाराचा आपला आत्मा असतो. मग आत्मा मुंगीच्या शरीरात गेला तर मुंगीचा आकार त्या आत्म्याचा होतो, आणि जर हत्तीच्या शरीरात गेला तर हत्तीच्या शरीराचा आकार त्या आत्म्याला प्राप्त होतो. म्हणजे जो जीव जे शरीर धारण करतो त्यानुसार त्याचा आकार त्याला प्राप्त होतो. परंतु जे सिद्धच झाले, अशरीरी झाले, शरीराचा ज्यांनी अभावच करून टाकला, अशा सिद्ध भगवंतांच्या आत्म्याचा आकार कसा असतो? तर तेच मी सांगितलं की सिद्ध भगवान ज्या शरीरातून मुक्त झाले, ज्या शेवटच्या शरीरापासून ते अशरीरी झाले, निर्वाणाला प्राप्त झाले, सिद्ध बनले, त्या शेवटच्या शरीराचा आकार त्याच्यापेक्षा थोडासा कमी आकार त्या सिद्ध भगवंतांच्या आत्म्याचा असतो. थोडासा कमी का? कारण नाकाची ही जी पोकळी आहे मधली, कानाच्या मध्ये जी पोकळी आहे किंवा पोटामध्ये जी पोकळी आहे, ती पोकळी भरून काढली जाते, म्हणजे आत्म्याचे प्रदेश थोडेसे संकोचतात आणि त्यामुळे या शरीराच्या आकारापेक्षा थोडासा कमी आकार त्या आत्मप्रदेशांचा संकोच झाल्यामुळे, ती शरीराची मधली पोकळी भरून काढल्यामुळे तो त्या आत्म्याचा आकार शेवटच्या शरीरापेक्षा थोडासा कमी असतो. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. सिद्ध भगवंतांचा जो आकार सिद्धशिलेवरती आहे, त्या आकाराला कारण दुसरं कोणतं शरीर आता तेथे नाहीये, कारण ते अशरीरी झालेले आहेत. त्यामुळे सिद्ध भगवंतांचा जो सिद्धावस्थेतला आकार आहे, त्या आकाराला बाहेर कोणतंही शरीर कारण नाहीये, कारण ते आता अशरीरी झालेले आहेत आणि सदाकाळ अनंत काळापर्यंत आता ते त्याच आकारामध्ये राहणार आहेत. याचप्रमाणे दुसरे एक उदाहरण घेतो. पुद्गल द्रव्याचा जो परमाणू आहे, तर त्या परमाणूचा जो आकार आहे तो त्याचा स्वयं स्वतःचा आहे, तो कुठल्या दुसऱ्या द्रव्याच्या निमित्ताने आलेला नाहीये. अशा प्रकारे कोणत्याही द्रव्याचा आकार जर परद्रव्याच्या निमित्ताशिवाय असेल, परद्रव्याचं निमित्त नाही आहे आणि तरी देखील त्याचा तो स्वतःचा आकार स्वतःच्या स्वभावाद्वारे आहे, अशी जर पर्याय असेल तर त्या पर्यायीचं नाव आहे स्वभाव व्यंजन पर्याय. काय नाव आहे त्याचं? स्वभाव व्यंजन पर्याय. पर्याय का? कारण एक समयाची अवस्था आहे म्हणून. व्यंजन नाव का दिलं? कारण आकाराशी संबंधित आहे म्हणून. आणि स्वभाव नाव का दिलं? कारण ते परद्रव्याच्या निमित्ताशिवाय आहे म्हणून. लक्षात आलं का? आता मी सुद्धा जीव आहे, तर माझी जी
पर्याय आहे त्या पर्यायीचं नाव स्वभाव व्यंजन पर्याय येणार नाही. माझ्या आत्म्याच्या आकाराच्या पर्यायीचं नाव येणार विभाव व्यंजन पर्याय. आता विभाव व्यंजन विभाव का आलं? कारण माझ्या आत्म्याचा आकार जो आहे त्या आकाराला निमित्त रूपाने हे शरीर कारण आहे. म्हणजे या शरीराच्या निमित्ताने माझ्या आत्म्याला अमुक असा आकार प्राप्त झालेला आहे. म्हणून परद्रव्याच्या निमित्ताने सहित असल्यामुळे माझ्या आत्मद्रव्याचा आकार जो काही प्राप्त झाला त्याला विभाव व्यंजन पर्याय असे म्हणतात. त्याचप्रमाणे जे पुद्गलाची स्कंधरूप अवस्था आहे, स्कंध म्हणजे अनेक पुद्गल एकत्रित आले आणि त्यांचा गठ्ठा बनला आणि असं हे स्कंध तयार झाले किंवा हे शरीराचे स्कंध तयार झाले. तर ही सुद्धा जी अवस्था आहे, हा जो आकार आहे तो कोणत्या ना कोणत्या परद्रव्याच्या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. पुद्गल परमाणूचा जो सिंगल परमाणूचा जो आकार आहे तो स्वभाव व्यंजन पर्याय आहे, कारण त्याला कोणाच्या आकाराची अपेक्षा नाही आहे. परंतु जेव्हा स्कंध तयार होतो तेव्हा त्या स्कंधाला बाकी कोणत्या ना कोणत्या परद्रव्याच्या निमित्ताची तिथे जोड असते किंवा सोबत असते. म्हणून स्कंधाचा जो आकार आहे त्या आकाराचं नाव आहे विभाव व्यंजन पर्याय. लक्षात आलं का? पहा, खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. म्हणजे आपण आज काय पाहतो आहोत? स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय. स्वभाव व्यंजन पर्याय म्हणजे अशी व्यंजन पर्याय, अशी आकार रूप पर्याय की जिला परद्रव्याच्या निमित्ताची गरज नाही आहे, स्वभावानेच तो आकार प्राप्त झालेला आहे, त्याचं नाव आहे स्वभाव व्यंजन पर्याय. उदाहरणार्थ सिद्ध भगवंतांचा जो आकार आहे तो सिद्ध भगवंतांचा सध्या असलेला आकार हा कोणत्याही परद्रव्याच्या निमित्ताशिवाय आहे, त्याला कोणत्याही परद्रव्याचं निमित्त नाही आहे. कदाचित आपल्याला ही शंका येईल की मग त्यांना मागच्या शरीराचाच आकार आहे असं सांगता, मग ते निमित्त आलंच की नाही? तर आपली शंका बरोबर आहे, परंतु त्या शरीराचा आकार नष्ट झालाय आता, कारण ते सिद्ध झाले ना. आता समजा एखादे जीव सिद्ध झाले आणि 1000 वर्ष लोटली म्हणजे पूर्ण झाली, मग ते शरीर नष्ट होऊन तर 1000 वर्ष झालेत, परंतु आत्म्याचा आकार बाकी अजूनही आहे. मग सध्याचा जो आत्म्याचा आकार आहे तो कोणत्या परद्रव्यामुळे आहे का? नाही, कोणत्याही परद्रव्यामुळे नाही आहे. ते शरीर तर नष्ट होऊन 1000 वर्ष झाली, त्यामुळे त्याचा प्रभाव आता असायचं काय कारण नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सध्याचा जो सिद्ध भगवंतांचा आकार आहे तो त्यांच्या कोणत्याही परद्रव्याच्या निमित्ताशिवायचा आहे. कारण निमित्त तर एक समयाचं असतं, निमित्त तर तात्पुरतं असतं. ते निमित्त नष्ट झाल्यानंतर त्याचा पुढे कोणताही प्रभाव येत नाही. या अपेक्षेने सांगतो आहे की त्या सिद्ध भगवंतांचा जो आत्ता सध्या विद्यमान आकार आहे तो आकार कोणत्याही परद्रव्याच्या निमित्ताने रहित आहे. म्हणूनच त्या व्यंजन पर्यायीचं नाव स्वभाव व्यंजन पर्याय आहे. अगदी त्याचप्रमाणे पुद्गल परमाणू घ्या, तर तो पुद्गल सिंगल परमाणू आहे, त्याचा आकार स्वयं स्वतःचा आहे, कोणत्याही परद्रव्याच्या परवस्तूच्या अपेक्षेशिवाय त्याचा तो स्वतःचा आकार आहे, म्हणून त्याचं नाव स्वभाव व्यंजन पर्याय आहे. या उलट मनुष्य, नारकी, तिर्यंच, देव जे काही 4 गतींमध्ये संसारामध्ये भटकणारे जीव आहेत त्या सर्व जीवांचा आकार हा त्यांच्या त्यांच्या शरीराच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेला आहे किंवा त्यांच्या त्यांच्या त्या कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने त्यांना तो आकार प्राप्त झालेला आहे. येथे परद्रव्यांच्या निमित्ताची अपेक्षा आहे, म्हणून त्यांच्या या संसारी जीवांच्या आकारांना विभाव व्यंजन पर्याय असं म्हणतात, कारण ते परद्रव्याच्या निमित्ताने सहित आहेत. आणि त्याला दुसरं उदाहरण घेतलं होतं, पुद्गल द्रव्याची जी स्कंधरूप पर्याय आहे, अनंत परमाणू एकत्र आल्यानंतर त्यांचा जो स्कंध तयार होतो, तर या स्कंधरूप परिणामामध्ये सुद्धा, या स्कंधरूप कार्यामध्ये सुद्धा परद्रव्याचं निमित्त असतं कुठे ना कुठेतरी. आणि त्यामुळे उदाहरणार्थ घटाचा आकार घ्या, घडा बनवला तर त्याला कुंभाराचं निमित्त आहे. कोणीतरी लाडू तयार केले एखाद्या महिलेने तर तो स्कंध तयार झाला, त्याच्यामध्ये महिला ही तिच्यामध्ये निमित्त झाली.
तर म्हणून म्हणतो आहे की जेव्हा पुद्गल परमाणूंचा स्कंध तयार होतो तेव्हा परद्रव्यांचं निमित्त त्याच्यामध्ये असतं आणि त्यांच्या निमित्ताने तो आकार प्राप्त होतो. या अपेक्षेने त्या पुद्गल द्रव्याच्या स्कंधांच्या आकाराच्या पर्यायीचं नाव हे विभाव व्यंजन पर्याय असं आहे. जे लोक नवीन शिकत आहेत त्यांनी थोडासा हा भाग, जे जुने जाणकार स्वाध्यायी जीव आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि जे स्वाध्यायी जीव आहेत त्यांनी कृपया या नवीन शिकणाऱ्या लोकांना मदत करावी असं आवाहन मी या निमित्तानं आपल्याला करतो. कारण या विषयाची जेवढी चर्चा होईल तेवढा तो आपल्याला विषय सहजरित्या समजून येईल आणि थोडासा पाठ नाही झाला किंवा नंतर नाही आठवला तरी चालेल, पण सध्या हा व्यवस्थितरित्या समजून घेणं बाकी अतिशय आवश्यक आहे. आता मी 2 व्याख्या पुन्हा वाचतो आहे. स्वभाव व्यंजन पर्याय कशाला म्हणतात, प्रश्न क्रमांक 60, आणि प्रश्न क्रमांक 61 विभाव व्यंजन पर्याय कशाला म्हणतात. तर बघूया. प्रश्न क्रमांक 60 स्वभाव व्यंजन पर्याय कशाला म्हणतात. उत्तर परनिमित्ताच्या संबंधाने रहित, परनिमित्ताच्या संबंधाने रहित द्रव्याचा जो आकार होतो त्या आकाररूप अवस्थेला स्वभाव व्यंजन पर्याय असे म्हणतात. जसे जीवाची सिद्ध पर्याय किंवा जीवाचा सिद्ध पर्यायी मधला आकार आणि पुद्गलाची परमाणु रूप पर्याय, या पर्यायींना परद्रव्याचं निमित्त नसल्यामुळे स्वभाव व्यंजन पर्याय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 61 विभाव व्यंजन पर्याय कशाला म्हणतात. उत्तर परनिमित्ताच्या संबंधाने सहित, परद्रव्याच्या निमित्ताने सहित द्रव्याचा जो आकार होतो त्याला विभाव व्यंजन पर्याय असे म्हणतात. जसे जीवाची नर नारकादी अवस्था आणि पुद्गलाची स्कंधरूप पर्याय, म्हणजे पुद्गलाची स्कंधरूप पर्याय आणि मनुष्याची किंवा जीवाची मनुष्य रूप, नारकादी रूप, आकार रूप अवस्था ही सर्व परद्रव्यांच्या संबंधाची अपेक्षा ठेवतात, म्हणून या पर्यायांचं नाव विभाव व्यंजन पर्याय असे आहे. अगदी हे आपल्याला समजलं असेल आता. तर अगदी याच पद्धतीने याच धर्तीवर अर्थपर्यायीचे सुद्धा 2 भेद केलेले आहेत. एक स्वभाव अर्थपर्याय आणि दुसरी विभाव अर्थपर्याय. फक्त नाव बदललेलं आहे, व्यंजनच्या ऐवजी अर्थ केलं. स्वभाव अर्थपर्याय आणि विभाव अर्थपर्याय. आता पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की तिथे जसे स्वभावचा अर्थ परद्रव्याच्या संबंधाने रहित आणि विभावचा अर्थ परद्रव्याच्या संबंधाने सहित असा केला होता, अगदी तसाच या अर्थपर्यायींचे प्रकार करताना सुद्धा तोच अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे स्वभाव अर्थ पर्याय म्हणजे काय, तर परद्रव्याच्या संबंधाने रहित अशी जी द्रव्यांची पर्याय होते किंवा अशी जी गुणांची पर्याय होते त्या सर्व पर्यायींना अर्थ पर्याय असे, स्वभाव अर्थ पर्याय असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ जीवाची केवल ज्ञान पर्याय आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग व्याख्या वाचूया. जीवाची केवल ज्ञान पर्याय. आता केवल ज्ञान पर्याय ही काही आकाराशी संबंधित नाही आहे, तर ती ज्ञान गुणाच्या परिपूर्ण विकासाशी संबंधित आहे. मग जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. केवल ज्ञानाची प्राप्ती ज्या समयाला झाली, लक्षपूर्वक ऐका हो, केवल ज्ञानाची प्राप्ती ज्या समयाला झाली, पहिल्यांदा पहिला क्षण, त्या समयाला ज्ञानावरण कर्माचा अभावरूप निमित्त होतं. केवल ज्ञान ज्या क्षणाला प्रकट झालं त्या समयाला ज्ञानावरण कर्माचा अभावरूप निमित्त तिथे होतं. ज्ञानावरण कर्म नष्ट झालं आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. हे निमित्त, ज्ञानावरण कर्माच्या नाशाचं निमित्त केवल ज्ञान प्रकट झालं त्या समयाला होतं. परंतु केवल ज्ञान प्रकट होऊन आता 1000 वर्ष झाली, केवल ज्ञान प्रकट होऊन 2000, 2500 वर्ष झाली. जसं भगवान महावीरांना केवल ज्ञान प्रकट होऊन 2500पेक्षा जास्त वर्ष झाली. तर मग आता
आत्ता सध्या भगवान महावीरांना जे केवळ ज्ञान प्रकट आहे त्याच्यामध्ये निमित्त कोण आहे? कोणीच निमित्त नाही. तुम्ही म्हणाल केवळ ज्ञानामध्ये निमित्त ज्ञानावण कर्माचा अभाव, पण ज्ञानावण कर्माचा अभाव काय प्रत्येक समयाला होत नाहीये. तो तर होऊन गेला एका समयाला हजारो वर्षांपूर्वी, परंतु सध्या केवळ ज्ञान तर आहे त्यांना. आणि सध्या त्यांना केवळ ज्ञान असून सुद्धा त्या केवळ ज्ञानामध्ये त्या ज्ञानावण कर्माचा अभावरूप निमित्त सध्या नाहीये. यावरून लक्षात येतं की भगवंतांची जी केवळ ज्ञान पर्याय सध्या सुरू आहे त्यामध्ये कोणत्याही परद्रव्याचं निमित्त त्यांना नाहीये. मग आपल्या लक्षात येतं परद्रव्याच्या निमित्ताने रहित अशी जी अर्थ पर्याय होते, म्हणजे आकार सोडून इतर सर्व पर्यायी होतात, त्यांना स्वभाव अर्थ पर्याय म्हणतात. स्वभाव का म्हटलं? कारण परद्रव्याचं निमित्त नाहीये. अर्थ का म्हटलं? कारण आकार सोडून इतर पर्यायी आहेत. आणि पर्याय का म्हटलं? कारण एक समयाची अवस्था आहे म्हणून तिला पर्याय म्हटलं. तर अशा प्रकारे हा खुलासा झाला स्वभाव अर्थ पर्यायीचा. आता तशीच विभाव अर्थ पर्याय. विभाव अर्थ पर्याय म्हणजे विभाव याचा अर्थ परद्रव्याच्या संबंधाने सहित, परद्रव्याच्या निमित्ताने सहित, आणि अर्थ म्हणजे आकार सोडून दुसऱ्या, आणि पर्याय याचा अर्थ दशा किंवा अवस्था. मी फार भरभर बोलतोय, नवीन लोकांना थोडासा त्रास होईल, परंतु जर आपण हे कॉन्सन्ट्रेट करून एकाग्र चित्ताने ऐकलं तर आपल्याला कठीण जाणार नाही. तर विभाव अर्थ पर्याय. विभावचा अर्थ परद्रव्याच्या निमित्ताने सहित. उदाहरण घेऊन बघूया, लगेच समजेल. तर जीवाची जी क्रोधमय, रागमय, द्वेषमय अवस्था आहे तर त्या सर्व पर्याय विभाव अर्थ पर्यायी आहेत. कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे की जीवाला क्रोध आला, त्याने क्रोधाची पर्याय केली, चिडला, संतापला, तर त्याची जी ती पर्याय आहे ती काय आकाराशी संबंधित नाही आहे. कारण चिडणं, रागावणं ह्याच्यामध्ये कुठं आकार येत नाही, आणि आकार येत नाही म्हणून ती अर्थ पर्याय आहे. आणि अवस्था आहे, पूर्वी क्रोध नव्हता, आत्ता आलेला आहे आणि 2 तासांनी असणार नाहीये. म्हणजे तो क्रोध, ते चिडणं, ते रागावणं ही पर्याय आहे. आकारमय नसल्यामुळे ती अर्थ पर्याय आहे. आणि त्या क्रोधाला क्रोध कर्माच्या पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाचं निमित्त आहे. कारण पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला म्हणून ह्या जीवाने क्रोध केला. मग येथे पूर्वबद्ध कर्मांचा उदय निमित्त आहे आणि त्या निमित्ताने सहित ही पर्याय होते आहे, म्हणून या पर्यायचं नाव आहे विभाव अर्थ पर्याय. समजलं का? पहा, फार सुंदर विषय आहे. शब्दच थोडेसे वेगळे आहेत, बाकी विषय फार गजब आहे. की पर्यायीचे 2 प्रकार, एक व्यंजन पर्याय आकाराशी संबंधित, दुसरी अर्थ पर्याय आकार सोडून इतर पर्यायींशी संबंधित. आणि मग व्यंजन पर्यायीचे पुन्हा 2 प्रकार, स्वभाव अर्थ पर्याय म्हणजे परद्रव्याचं निमित्त नको, आणि विभाव व्यंजन पर्याय परद्रव्याचं निमित्त पाहिजे. त्यानंतर अर्थ पर्यायीचे पण 2 प्रकार, स्वभाव अर्थ पर्याय परद्रव्याचं निमित्त नको, आणि विभाव अर्थ पर्याय परद्रव्याचं निमित्त पाहिजे. तर अशा प्रकारे हे 4 प्रकार आपण आता पाहिले. आता मी पुन्हा अर्थ पर्यायीचे जे भेद आहेत ते वाचून दाखवतो. प्रश्न क्रमांक 62, अर्थ पर्यायीचे किती भेद आहेत? उत्तर, अर्थ पर्यायीचे 2 भेद आहेत, स्वभाव अर्थ पर्याय व विभाव अर्थ पर्याय. प्रश्न क्रमांक 63, स्वभाव अर्थ पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, परनिमित्ताच्या संबंधाने रहित जी अर्थ पर्याय होते त्याला स्वभाव अर्थ पर्याय म्हणतात. जसे जीवाची केवल ज्ञान पर्याय. पाहिलं आता आपण, केवल ज्ञानाला परद्रव्याचं निमित्त गरज नाहीये. प्रश्न क्रमांक 64, विभाव अर्थ पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, परनिमित्ताच्या संबंधाने सहित अशी जी अर्थ पर्याय होते त्याला विभाव अर्थ पर्याय असे म्हणतात. जसे जीवाचे राग द्वेषादी परिणाम. कारण जीवाच्या मोह राग द्वेष रूपी परिणामांना
कर्मोदयाचं किंवा बाहेर कोणीतरी आपल्या अनुकूल प्रतिकूल वागण्याचं निमित्त असावं लागतं. म्हणजे एखाद्याला खूप राग आला, खूप चिडला, खूप संतापला आणि कोणीतरी विचारलं तुम्हाला का राग यायला लागलाय? काय नाही, असंच काही दुसरं काम नाही म्हणून मला राग यायला लागलाय. असं होत नाही. कधीही माणसाला क्रोध हवेत येत नाही, विनाकारण येत नाही. त्या क्रोधाचं कोणीतरी पात्र असतं, मग तो सजीव असो अगर निर्जीव असो. काही ना काहीतरी घटना असते की ज्यामुळे माणसाला राग येतो. उगीच्या उगीच राग येत नाही, म्हणजे कोणी ना कोणीतरी निमित्त असावं लागतं. म्हणून येथे ते क्रोधादी रूप पर्यायीला विभाव अर्थ पर्याय म्हणतात, कारण तेथे परद्रव्यांचं निमित्त आहे आणि आकाराशी संबंध नाहीये म्हणून त्याला अर्थ म्हणतात, आणि ती अवस्था आहे म्हणून तिला पर्याय असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण स्वभाव अर्थ पर्याय, विभाव अर्थ पर्याय यांचा देखील अर्थ पाहिला. आता पुढे प्रश्न फार महत्वाचा आहे की प्रश्न क्रमांक 65, कोणकोणत्या द्रव्यांमध्ये कोणकोणत्या पर्यायी होतात? म्हणजे 6 द्रव्य आहेत एकूण: जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. मग या 6 द्रव्यांमध्ये कोणकोणत्या द्रव्यांमध्ये व्यंजन पर्यायी होतात, कोणकोणत्या द्रव्यांमध्ये अर्थ पर्यायी होतात, कोणत्या द्रव्यांमध्ये स्वभाव व्यंजन पर्याय होते, कोणत्या द्रव्यांमध्ये विभाव व्यंजन पर्याय होते, कोणत्या द्रव्यांमध्ये स्वभाव अर्थ पर्याय होते, कोणत्या द्रव्यांमध्ये विभाव अर्थ पर्याय होते, हे सगळं आपण आता जाणून घ्यायचं आहे की कोणकोणत्या द्रव्यांमध्ये कोणकोणत्या पर्यायी होतात. उत्तर फार सुंदर रंजक प्रश्न आहे हा. उत्तर तर पहिला जीवद्रव्य आहे. या पहिल्या जीवद्रव्यामध्ये स्वभाव अर्थ पर्याय, विभाव अर्थ पर्याय, स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय या 4ही पर्यायी होऊ शकतात. म्हणजे या जीवद्रव्यामध्ये 4ही प्रकारच्या पर्यायी होऊ शकतात. जसं आपण पाहिलं की क्रमाने बघूया. समजा जीव सिद्ध झाला, मोक्ष गतीला गेला, तर त्याची ती आकार रूप पर्याय, आकाराची पर्याय ही स्वभाव व्यंजन पर्याय असते. स्वभाव व्यंजन पर्याय असते, कारण तिथे परद्रव्याच्या निमित्ताशिवाय त्या आत्म्याचा आकार तयार होतो आणि म्हणून त्याला स्वभाव व्यंजन पर्याय होते, हे निश्चित झालं. परंतु सिद्ध होण्यापूर्वी शरीर सहित अवस्थेमध्ये आत्म्याचा आकार जो असतो त्याला विभाव व्यंजन पर्याय म्हणतात आणि म्हणून जीवद्रव्यामध्ये विभाव व्यंजन पर्याय देखील होते. आता सर्व कर्मांचा नाश झाल्यानंतर जीवाचे जे अनंत गुण शुद्धतेला प्राप्त होतात, म्हणजे केवळ ज्ञानादी अवस्थांना प्राप्त करतात, तेव्हा त्या आत्म्यामध्ये स्वभाव अर्थ पर्याय उत्पन्न होते. परंतु ती स्वभाव अर्थ पर्याय म्हणजे परिपूर्ण शुद्ध अवस्था प्रकट होण्यापूर्वी जीव मोही, रागी, द्वेषी, कषायवान असतो, विकारी असतो आणि त्या विकारांमध्ये कुणी ना कुणीतरी परद्रव्य निमित्त असतं. आता आपण पाहिल्याप्रमाणे या दृष्टीने पाहिलं तर मग जीवाला स्वभाव अर्थ पर्याय सुद्धा होते आणि संसारी अवस्थेमध्ये विभाव अर्थ पर्याय सुद्धा होते. यावरून लक्षात येतं की जीवद्रव्याला स्वभाव व्यंजन पर्याय, विभाव व्यंजन पर्याय, स्वभाव अर्थ पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय या 4ही प्रकारच्या पर्यायी होताना दिसून येतात. थोडासा विचार केल्यानंतर आपल्याला हे आणखी सुस्पष्ट होऊन जाईल. पुढचं द्रव्य आहे पुद्गल द्रव्य. या पुद्गल द्रव्यामध्ये सुद्धा 4ही प्रकारच्या पर्यायी होतात. सेम जीवासारखंच आहे. कसं मी सांगतो. जसं पुद्गल द्रव्याचा एक परमाणू घ्या, परमाणू. आता त्या परमाणूचा आकार हा कसा आहे तर स्वभाव व्यंजन पर्याय आहे, परद्रव्याच्या निमित्ताशिवाय. आता आपण बघितलं हे सगळं. तर त्या पुद्गल द्रव्याच्या परमाणूचा आकार हा स्वभाव व्यंजन पर्याय. पण तेच पुद्गल परमाणू एकत्रित आले तर त्यांची पर्याय कोणती होईल तर विभाव व्यंजन पर्याय होईल. आता आकार सोडून इतर सर्व जे गुण आहेत त्या गुणांच्या ज्या पर्यायी होतात त्या परद्रव्याच्या निमित्ताने सहित असतील तर त्यांचं नाव होतं विभाव अर्थ पर्याय. जसं पुद्गल परमाणू घ्या, पुद्गल परमाणू. त्या पुद्गल परमाणूमध्ये प्रदेशत्व गुण बाजूला ठेवा, गौण करा आणि त्याचा आकार सोडून जे इतर परिणामन सुरू आहे पुद्गल परमाणूचं
आकार रूप सोडून इतर गुणांचं जे परिणमन सुरू आहे, जे कार्य सुरू आहे, त्या सर्व कार्याचं नाव परद्रव्याच्या निमित्ताने रहित असल्यामुळे स्वभाव अर्थ पर्याय आहे. कारण त्या पुद्गल परमाणूला दुसऱ्या कोणत्याच परमाणूशी काही संबंध नाही आहे. कोणत्याही पुद्गल परमाणू हा शुद्ध आहे. पुद्गल परमाणू एक स्वतंत्र अखंड पुद्गल परमाणू हा शुद्ध पुद्गल द्रव्य आहे आणि त्यामुळे त्या पुद्गल परमाणूला त्याचा आकार सोडून त्याच्या ज्या इतर सर्व पर्यायी आहेत त्या परद्रव्याच्या निमित्ताने रहित असल्यामुळे, परद्रव्य निरपेक्ष असल्यामुळे, त्याच्यामध्ये कोणत्याही परद्रव्याचं निमित्त नसल्यामुळे त्या पुद्गल परमाणूचं आकार सोडून बाकीचं जे काही परिणमन चालू आहे त्या सगळ्याचं नाव स्वभाव अर्थ पर्याय आहे. आता तोच पुद्गल परमाणू संघटित झाला किंवा स्कंध बनला, इतर पुद्गल परमाणूशी त्याचा बंध झाला की मग त्याचा स्कंध बनला. मग स्कंध बनल्यानंतर त्याचा आकार सोडून ज्या इतर सर्व पर्यायी बनायला लागल्यात त्या सर्व पर्यायी परद्रव्याच्या निमित्ताने सहित असल्यामुळे त्या सर्व पर्यायींचं नाव विभाव अर्थ पर्याय असं आहे. तर अशा प्रकारे जीवाप्रमाणेच पुद्गल द्रव्यामध्ये सुद्धा हे स्वभाव विभाव रूप आणि व्यंजन अर्थरूप या चारही प्रकारच्या पर्यायी संभवू शकतात. पुढचं तिसरं द्रव्य आहे धर्मद्रव्य, चौथं अधर्मद्रव्य, पाचवं आकाशद्रव्य आणि सहावं कालद्रव्य. या चारही द्रव्यांमध्ये केवळ स्वभाव व्यंजन पर्यायी आणि स्वभाव अर्थ पर्यायीच होतात. त्यांच्यामध्ये विभाव व्यंजन पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय होतच नाही. का होत नसावी? खूप सुंदर आहे तत्वज्ञान, खूप खूप आनंददायक आहे. कारण धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य ही चार द्रव्य कधी अशुद्ध होतच नाहीत. ती सदाकाळ शुद्ध 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 परिणमनच करतात. कारण ती एकमेकांमध्ये कधीही निमित्त रूपाने म्हणजे एकत्रित होतच नाहीत, विभाव परिणतीला प्राप्तच होत नाहीत. जसं जीव आणि पुद्गल हे एकत्रित होतात, बंधाला प्राप्त होतात, त्याप्रमाणे धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य ही बंधाला प्राप्त होत नाहीत. ही सदाकाळ स्वतंत्र 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 आणि शुद्ध शुद्ध शुद्धच परिणमन करतात. आणि त्यामुळे धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य यांचा आकार जसा आहे तसाच राहतो. तो परद्रव्याच्या निमित्ताने विकृत होत नाही किंवा बदलत नाही. म्हणून त्यांची केवळ आणि केवळ स्वभाव व्यंजन पर्यायच होते. धर्मद्रव्याचा आकार किती असतो? धर्मद्रव्याला आकार असतो का? 100% असतो. कारण प्रत्येक द्रव्यामध्ये प्रदेशत्व नावाचा गुण आहे आणि तो सामान्य गुण आहे. आणि ज्या द्रव्यामध्ये सामान्य गुण आहे आणि तो प्रदेशत्व नावाचा सामान्य गुण आहे तर त्याच्या निमित्ताने त्या द्रव्याला कोणता ना कोणता तरी आकार असतोच असतो. प्रवचनसार ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्या द्रव्याला स्वतःचा आकार नाही त्या द्रव्याचं अस्तित्व नाही. ज्या द्रव्याला स्वतःचा आकार नाही त्या द्रव्याचं अस्तित्व नाही. म्हणजे आकार असणं फार गरजेचं आहे. भलेही तो बदलता असू दे, भलेही तो आम्हाला इंद्रियांनी पकडता यायला नसू दे, काही हरकत नाही, परंतु द्रव्याला आकार असणं अनिवार्य आहे. मग असं जर असेल तर मग धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्याचा आकार कसा आहे तर काळजीपूर्वक ऐकावं. लोकाकाशाचं चित्र मी दाखवलं होतं. तर त्या लोकाकाशाचा जो आकार आहे अगदी तसाच आकार, तेवढाच आकार धर्मद्रव्याचा सुद्धा आहे आणि तितकाच आकार अधर्मद्रव्याचा सुद्धा आहे. म्हणजे धर्म आणि अधर्मद्रव्याचा आकार कसा आहे? लोकाकाशा एवढा. आणि तो कधीही बदलत नाही. तो त्यांच्या स्वभावाने त्यांना प्राप्त झालेला आहे. कोणत्याही परद्रव्याच्या निमित्ताने त्यांना तो आकार प्राप्त झालेला नाही. या अपेक्षेने, या कारणामुळे धर्म आणि अधर्मद्रव्याची नेहमी स्वभाव व्यंजन पर्यायच होते. परद्रव्याच्या निमित्ताशिवायच त्यांचा आकार तयार होतो आणि म्हणून त्यांचा दुसरा विभाव व्यंजन पर्याय बनतच नाही. आकाशद्रव्याचा आकार कसा आहे तर आकाशद्रव्याचा आकार अनंत आहे, असीमित आहे.
अनंत आहे, तर तो आकार सुद्धा परद्रव्यांनी प्रभावित होत नाही, म्हणून त्याचा आकार, त्याची पर्याय सुद्धा स्वभाव व्यंजन पर्यायच आहे. आणि कालद्रव्य असंख्यात आहेत आणि ते लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक कालाणू स्थित आहेत. मग त्यांचा आकार नेमका किती आहे, तर एका पुद्गल परमाणूचा जितका आकार आहे तितकाच आकार एक एक कालाणूचा आहे. आणि ते कालाणू सुद्धा कधी कुणाशी बंधाला प्राप्त होत नाही, त्यामुळे ते प्रत्येक कालाणूचा प्रत्येक आकार हा स्वतंत्र असल्यामुळे त्यांची देखील सदाकाळ स्वभाव व्यंजन पर्यायच होते. आणि ही द्रव्य सदाकाळ शुद्ध परिणमन करत असल्यामुळे कधी कुणाच्या संपर्कामध्ये, कधी कुणाच्या निमित्ताने बंधाला प्राप्त होत नसल्यामुळे, विकाररूप परिणमन करीत नसल्यामुळे धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य या चारही द्रव्यांच्या केवळ स्वभाव अर्थपर्यायीच होतात, विभाव अर्थपर्यायी होतच नाहीत. आणि म्हणून या अर्थाने आपण प्रश्न क्रमांक 65 समजून घेतला पाहिजे. कोणकोणत्या द्रव्यांमध्ये कोणकोणत्या पर्यायी होतात? उत्तर: जीव द्रव्यामध्ये स्वभाव व्यंजन पर्याय, विभाव व्यंजन पर्याय, स्वभाव अर्थ पर्याय, विभाव अर्थ पर्याय या चारही पर्यायी होतात. दुसऱ्या पुद्गल द्रव्यामध्ये जीवाप्रमाणेच पुद्गल द्रव्यामध्ये सुद्धा चारही पर्यायी होतात. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य या उरलेल्या चार द्रव्यांमध्ये केवळ स्वभाव अर्थ पर्यायी आणि केवळ स्वभाव व्यंजन पर्यायीच होतात. दोन्ही विभाव व्यंजन पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय या चार द्रव्यांमध्ये होतच नाहीत. तर अशा प्रकारे आपण आज या विविध पर्यायींच्या संदर्भात ज्ञान करून घेतलं. आपण जरूर हे सर्व समजावून घ्यावं. पंचास्तिका ग्रंथामध्ये या संबंधातलं विशेष विवेचन आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि हा जिनागमातला एक सुंदर विवेचनात्मक भाग आहे. आपण जरूर ह्याचा स्वाध्याय करावा. काही समजलं नसेल तर नक्की शंका विचाराव्यात, त्यांचंही यथायोग्य समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आपण समजून घेण्याचा यत्न अवश्य करावा. आणि पुढच्या भागामध्ये आपण नवीन प्रकरणाच्या आधारे आणखी चर्चा करणार आहोत. पर्यायीचं प्रकरण जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि ते झाल्यानंतर आपण मग पुढील प्रकरणाला सुरुवात करूया. तर आजचा वेळ इथेच पूर्ण झाला. आपण जिनाभ्यासाद्वारे आपल्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी या मंगल भावनेने ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ठोक. जय द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.